Start recording. नमस्कार, मी अमोल निकम. आता आपण बदलापूरवरनं टिटवाळ्या मार्गे समृद्धी हायवेला कसे कनेक्ट करायचे याबद्दलचा व्हिडिओ बनवत आहोत. हा माझा ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग ब्लॉगमधला ब्लॉग नाही बोलू शकत, बट व्हेकल रेकॉर्डिंग जे डिव्हाइस आहेत त्याच्यामधला पहिला रेकॉर्डिंग आहे. हवं तसं कदाचित एक्सप्लेन नाही करू शकता, स्टार्टिंग आहे ही कदाचित, त्यामुळे पण असं असू शकतं. तर आपण बदलापूरच्या एरंजाडवरनं टिटवाळ्या मार्गे कसे समृद्धी हायवेला लवकरात लवकर कनेक्ट करू शकतो त्याबद्दलचं हे व्हिडिओ आहे. बरेच मराठी यूट्यूब ब्लॉगर्स आहेत किंवा जे इन्फ्रा अपडेट देत असतात, त्यांनी हा सेक्शन कव्हर केलेला आहे. मी तसं जास्त इंटरेस्टेड नसतो की ट्रॅव्हल ब्लॉगच्या वेळेस असं काही शूट वगैरे करावं. पण एक आज मी एकटाच ट्रॅव्हल करतोय बदलापूरवरनं नाशिकसाठी, आणि त्या वेळेचा कसा तरी सदुपयोग करावा या उद्देशाने आज औचित्य साधलेलं आहे आपण पहिलं ब्लॉगिंगचं. आय होप तुम्हाला पटेल माझी ब्लॉगिंग. आपल्या समोरच आता दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा बदलापूर ते टिटवाळा सेक्शन मधला हायवे आता चालू होतोय. ऍक्च्युअल मध्ये इथून एंट्री बंद करण्यात येणार आहे आणि समोर दिसत असलेल्या ब्रिजवरनं बदलापूर ते टिटवाळ्यासाठीच आंबेशिव मार्गे किंवा दहागाव मार्गेचा रस्ता चालू होणार आहे. आपल्याला हा जो हायवे आहे याचं काम जे झालेलं आहे, रायत्याचा जो आपला इंटरचेंज आहे त्याच्या थोडंसं पुढपर्यंत, मला गावाचं नाव नाही आठवत आहे आता, तिथपर्यंत चालू झालेला आहे. अर्थात तो पब्लिकसाठी नाही आहे, परंतु पब्लिक ॲक्सेस करत आहे या रस्त्यावर. बदलापूरमध्ये बऱ्यापैकी धुकं आहे. आपल्याला विजिबिलिटी जवळपास 1 किलोमीटर पर्यंतची आहे सध्या, आणि माझे हिमाचलमध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव असल्यामुळे मला एवढी विजिबिलिटी खूप जास्त झाली गाडी 100 पर्यंत पळवण्यासाठी. एक आपण अर्धा किलोमीटर ते 700 मीटर पुढे आल्यावरती टिटवाळ्या दिशेने जो रस्ता जातो तो मर्ज होतो पुन्हा कल्याणकडे येणाऱ्या लाईनमध्ये. त्याचं साधारण कारण असं आहे की हा एक्सटेन्शनच्या ज्या वायर्स आहेत त्यांचे जे पोल्स आहेत त्यांचं शिफ्टिंग अजून बाकी आहे या पूर्ण रस्त्यामध्ये. आपण बघू शकता खूप दाट धुकं आहे आज म्हणजे बऱ्यापैकी धुकं पडत असतं ठाणे ग्रामीण क्षेत्रामध्ये, मोस्टली कल्याणनंतरच्या पट्ट्यामध्ये. प्रचंड दाट धुकं आहे. आता विजिबिलिटी जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत उतरलेली आहे. अर्धा किलोमीटर पर्यंतच दिसते आपल्याला. रस्त्याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. बदलापूर टनल पासनं रायत्यापर्यंतचा सेक्शन बऱ्यापैकी ओपन झालेला आहे. फक्त सामटोली येथील जे ब्रिजचं काम आहे, रोड ओव्हरब्रिज, त्याचं काम अजून बाकी आहे. गर्डर इरेक्शन वगैरे बाकी आहे. गर्डर टाकून झालेले आहेत. मध्यंतरी ब्लॉक घेतला होता रेल्वेचे नाईट
बदलापूरच्या पूर्वेतल्या लोकांना रायत्यापर्यंतचं डायरेक्ट कनेक्शन लवकर चालू होणार आहे. मी काही दिवसांपूर्वी बरेच यूट्यूबचे ब्लॉगर्स आहेत, मराठी ब्लॉगर्स, त्यांच्याकडनं एक चित्रफित किंवा व्हिडिओ फित बघितली होती, ज्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय की टिटवाळाचा जो ब्रिज आहे रेल्वेचा, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे जरा आपल्याला बदलापूरपासून जो काही कनेक्टर आहे तो पूर्णपणे वापरता येत नाही. आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळेस आपले वाहन मुख्य मार्गिकेतनं जॉईंट रस्त्यावरनं चालवावं लागणार आहे. आपण आता जवळपास 10 गावच्या अलीकडील जो रस्ता आहे बदलापूर ते टिटवाळा जो क्रॉस करतो त्याच्या खाली आलेलो आहोत. ऑपरेशनच्या दृष्टीने अजूनपर्यंत तो चालू झालेला नाही आहे. त्यामुळे हा जो रस्ता आहे हा क्रॉसओव्हर करतो येथे जुन्या रस्त्याला. आपण समोर पाहू शकतात की इथून उजव्या साईडची जी एंट्री होती अगोदर ती बंद होती, आता ती चालू केलेली आहे. आणि डाव्या साईडची एंट्री आता बंद आहे. थोडा मार्गक्रमणामध्ये बदल करण्यात आलेला आहे थोडासा. मी पुन्हा एकदा सुचवतोय की हा रस्ता ऑपरेशनली चालू झालेला नाहीये, म्हणजे अधिकृतरित्या चालू झालेला नाहीये. आपण येथे येत असाल तर वेळेनुसार या रस्त्यामध्ये बदल होऊ शकतात. जसे की येथे पुन्हा डायव्हर्जन देण्यात आलेलं आहे. पुढे हा एक्सटेन्शन पोल्सचं काम अजूनही चालू झालेलं नाहीये. हे जे तुम्ही बघत आहात पुढे समोर आपल्या, ह्या ज्या हा एक्सटेन्शन वायर्स आहेत त्यांचे जे पोल्स आहेत ते अजून शिफ्ट झालेले नाही आहेत. त्यामुळे देखील या पॅचमध्ये बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन आलेले आहेत. हा येथून एवढा जो 300-400 मीटरचा भाग आहे इथे अजूनही पोल काढण्यात आलेले नाहीये. आपण उजव्या साईडला बघू शकतो टिटवाळा एक्झिट आहे, टिटवाळ्यासाठीचा बोरिवलीवाला, म्हणजेच कल्याण अहिल्यानगर महामार्गाच्या साठीचा हा इंटरचेंज आहे, ज्याला रायता इंटरचेंज बोललं जातं. हा त्यावरील पासिंग ब्रिज आहे. हा रायत्यासाठीचा एक्झिट होता जो मर्ज होईल कल्याण अहिल्यानगर महामार्गाला. कल्याण अहिल्यानगर महामार्गाचं पण बरंचसं काम, बरेच नाही, कॉन्क्रिटीकरण आणि इतर गोष्टींची कामं चालू आहेत सध्या. मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स चालू आहेत. एकंदरीत बदलापूर, कल्याण, टिटवाळा, आमने, वडपे, भिवंडीसाठी ही जे
काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होत आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात की चेंजेस होणार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हा हायवे काही क्षणामध्ये येथे संपणार आहे. आपण त्यानंतर टिटवाळा शहरामध्ये एंट्री करू. तो जो कनेक्टर आहे आंबिवलीपासून टिटवाळापर्यंतचा हा आपल्याला जवळपास कच्चा रस्ता असणार आहे. फक्त 100-1 मीटरचा तो भाग असणार आहे. हा रस्ता आपण पाहू शकतो पूर्णपणे चालू झालेला आहे. चालू झालेला इन दी सेन्स याचं काम पूर्ण झालेलं आहे. ही गाडी आपल्याला स्लो डाऊन करावी लागेल. बऱ्याच वेळेस असं होतं की रस्ता अचानक संपल्यामुळे आपल्याला अंदाज न आल्यामुळे आपली गाडी आपटली वगैरे जाते. इथे गाड्यांचं आवागमन वगैरे चालू आहे बऱ्यापैकी. इथे हा रस्ता संपतो. आपल्याला इथून खूप आरामात गाडी घेऊन जावी लागणार आहे. कदाचित पुढे चालू झालेलं आहे. एवढा ग्राउंड क्लिअरन्स असताना देखील गाडी येथे थोडीशी आपटली गेली. सावकाश जाण्यातच भलाई आहे सोप्या शब्दात सांगायला गेलं तर. आपल्याला इथून खाली उतरावं लागणार आहे. छोट्या पॅचचं काम आहे ते बाकी आणि त्यामुळे आपल्याला आता थोडंसं ऑफरोडिंग करावी लागणार आहे. यात पण वेगळी मजा आहे ऑफरोडिंग करण्यात. आपण आता टिटवाळा सिटीकडे चाललोय. काही वेळेस कन्फ्युजन होत असताना तुम्ही इथे मॅप देखील लावू शकता. फक्त 2 किलोमीटर आपल्याला ऑफरोडिंग करावी लागणार आहे. पुढून देखील जाऊ शकलो असतो आपण, परंतु थोडं गाडीला खाली घासल्यामुळे मी आता सकाळ सकाळमध्ये मनस्ताप करण्याच्या इच्छेमध्ये नाही आहे.
एरिया आहे. आपल्याला तसंही पुढे जाऊन ब्रिजने बाजूच्या दिशेला जायचं होतं आणि तिथून पुन्हा एका मधल्या रस्त्याने पुन्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेच्या टिटवाळा रेल्वे ओव्हरब्रिज ते पिसे डॅमच्या ज्या काही पाईपलाईन रोड आहे ते एक हार्डली 100 ते 200 मीटरसाठी खाली उतरून आपल्याला पुन्हा आमने इंटरचेंज पर्यंत यायचं. पिसे डॅम पासूनच आहे आमनेचा जो काही इंटरचेंज आहे तो 200 ते 400 मीटरच्या अंतरावरती आहे. तर आपला बऱ्यापैकी वेळ ह्याच्यामध्ये वाचणार आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये प्रवास करत असताना देखील. परंतु पुन्हा एकदा मी सांगेल, हा अनधिकृत रस्ता आहे. आपण या रस्त्याने प्रवास करत असताना सुरक्षेची शीततेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जे रस्ते अनधिकृत असतात त्यांच्यावरती इन्शुरन्स देखील क्लेम होत नाही. आपण या संदर्भामध्ये पूर्ण माहिती आणि जोखीम घेऊन आपल्याला येथे प्रवास करावा लागेल. वरती जाणारा जो रस्ता आहे तो त्याने आपल्याला पलीकडच्या दिशेला जायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण हायवेला कनेक्ट होऊ शकणार आहोत. मी पुन्हा सांगेल, हा रस्ता अधिकृत नाहीये. तर जे कोणी प्रवास करण्यासाठी इच्छित आहेत नाशिकला जाण्यासाठी किंवा समृद्धी हायवेचा पर्याय वापरण्यासाठी, त्यांनी यावरती प्रवास करत असताना थोडंफार जोखीम आकलन करून प्रवास करावा. आपण आता टिटवाळ्याच्या ब्रिजच्या दिशेने चाललो आहोत. आपण 7:15 बदलापूर सोडले होते. आपण टिटवाळ्यात आता 7:30 वाजता आहोत. वेळ वाचवणारा हा महामार्ग भविष्यात बदलापूरकरांच्या सेवेत येणार आहे. बदलापूरच काय, सर्व या टप्प्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे हा रस्ता. आपण आता उजवीकडे चाललेलो आहोत. इथे टिटवाळ्याचा ब्रिजचे थोड्या प्रमाणात काम बाकी आहे. तरी
नवच आहे, तसं पहिल्यांदाच मी एक्सपिरियन्स करतो हा रस्ता. एक छोट्या पॅचमुळे आपल्याला पूर्ण फिरून जावंच लागतं. हा इथे इंटरचेंज सारखा रस्ता आहे आपल्याला. सरळ रस्ता आपल्याला हायवे पर्यंत घेऊन जाणार आहे. बरेच मंडळी हा रस्ता वापरत आहेत. जरा गावठाण रस्ता आहे. आपण कोणत्याही प्रकारे हा रस्ता वापरत असताना याबाबतची पूर्ण माहिती घ्याल. पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे वरनं दिसत आहे. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लेफ्ट साईडला जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एंटर करायला मिळणार आहे. एंट्री रिस्ट्रिक्टेड म्हणून लिहिलेलं आहे, बट स्टील आपण जाऊ, बघूया कशा प्रकारे येथे काम चालू आहे. हा इथे आपण चढू शकतो आहे, प्रवेश निषिद्ध म्हणून लिहिलेलं आहे. आपण कोणत्याही प्रकारे इथून एंट्री करत असताना आपल्या जोखीमेवरती इथून एंट्री करायची आहे. सध्या स्थितीमध्ये तरी ॲक्सेस आहे वरती चढायला. कधीही तुम्ही अनधिकृत रस्त्यांवरती जात असताना आपल्या गाडीची वेगमर्यादा फॉलो करणे खूप गरजेचे असते, कारण अशा वेळेला कुठेही निर्माणाधीन काम जर असेल चालू, त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. 4 व्हीलरवाल्यांचाच प्रॉब्लेम आहे मला वाटतं. हो, 4 व्हीलर पण तिकडच्या साईडला जाऊ शकते. आपण पाहू शकतो हा आहे. इथून आपल्याला पूर्ण युटर्न तिकडच्या साईडला जाऊ. सांगेल, या रस्त्यावरती येत असताना वेग मर्यादा आणि समय सूचकता दाखवणं खूप गरजेचं आहे. छोट्या पॅचचं येथे काम चाललेलं आहे आणि
त्यामुळे तुम्हाला रोड स्विच करावा लागतो काही प्रमाणामध्ये. खूप हळुवारपणे जाणं गरजेचं आहे. आपला प्रवास करत असताना किंवा आपला मार्ग काढत असताना दुसऱ्यांना त्रास होईल या प्रकारच्या स्थिती करू नये. रस्ता काढत आहेत आपला बऱ्यापैकी. रस्ता इथून पूर्णत्वाला गेलेला आहे पाईपलाईन पर्यंत. 2-3-4 किलोमीटरचा जो काय असेल आपण इथून जर समृद्धीचं इंटरचेंज टाकलं तर बघूया आपण प्रवास करू शकणार आहोत. नदीच्या ब्रिजच्या जवळपास आपण आलेलो आहोत आता. भातसा नदीच्या ब्रिज वरती आहोत आपण. बाकी आहे. खूप छोटा पॅच आहे असं त्या मानानुसार. सावकाश गाडी काढणे हाच येथे एक चांगला पर्याय आहे. पिसे डॅमच्या जवळपास आहोत. मला वाटतं इथून पुढचं पॅचचं काम म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे आणि पुढे आपल्याला पाईपलाईनच्या बाजूने जाऊन सावदा फाटा जो आहे तिथून गाडीची एंट्री करावी लागेल. बरोबर, या ब्रिजचं काम चालू आहे. हा एक कनेक्टर आहे तिकडच्या साईडला जाण्यासाठीचा. सर्व वेअर हाऊस वाला एरिया आहे. आपल्याला फक्त इथून
छोट्या पॅच मधनं खाली उतरावं लागणार आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणार आहोत. सध्या स्थितीमध्ये विषय असा झालेला आहे, टाटा सफारी गाडी असल्यामुळे ॲडव्हेंचरस करण्याचा खूप मोह असतो. ही गाडी त्या पद्धतीने हा मोह पूर्ण करत असते. आपण हा ब्रिज क्रॉस करताच उजव्या बाजूला वळणार आहोत सावधान आकासाठी. आपण येथे सावधान नाकाला पोहोचलेलो आहोत. सावधान नाक्याला पोहोचल्यानंतर डावीकडे आपल्याला गाडी घ्यायची. टिसे डॅम पासून जो आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेचा जो रोड वापरणार आहोत त्यावरती जे घेण्यात येणारे टर्न्स आहेत हे खास करून तुम्ही लक्षात ठेवा, ज्यामुळे तुम्हाला समृद्धी हायवेचा ऍक्सेस लवकर करता येईल. आपल्याला पुढे इंटरचेंज दिसतोय आमनेचा. तुम्हाला या रस्त्यावरती आल्यानंतर एक्स्ट्रीम लेफ्ट घ्यायचा आहे. एक्स्ट्रीम लेफ्ट पुन्हा ऐकून घ्या, एक्स्ट्रीम लेफ्ट घ्यायचा आहे तुम्हाला. हा जो पोर्शन आहे सरळ आता ज्याच्यावरती आपण आहोत, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा पार्ट आहे आणि आपण या एक्स्ट्रीम लेफ्ट वर घेतल्यानंतर तुम्ही सरळ समृद्धी हायवेला कनेक्ट करणार आहात. मी बदलापूरच्या अलीकडच्या बदलापूर जो एरंजाड जवळचा जो पंप आहे नायराचा, त्यावरती मी बिल पेमेंट केले होते. डिटेल्स मध्ये पाहतो 7:09 आणि मी आता ऑलमोस्ट समृद्धी हायवे वरती एंटर केलेलं आहे. हा समृद्धी हायवे टू दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेचा कनेक्टर आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता समृद्धी हायवे वरती मी कनेक्ट झालेलो आहे. जवळपास 7:15 वाजता मी बदलापुरातून निघालो होतो. आत्ता होत आहेत 7:48 आणि मी समृद्धी हायवेला कनेक्ट झालेलो आहे. मुख्य मार्गिकेला कनेक्ट होऊन गेलेलो आहे मी. आपण पाहू शकतो अर्ध्या तासाच्या आत बदलापूर वरनं मी समृद्धी मार्गाला आलेलो आहे.
6-7 मिनटं वाढू शकतात ज्यावेळेस रशिंग आवर